नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. एकनाथ शिंदे यांना तुरुंगात टाकण्याची भाजपची योजना होती. जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ नये म्हणून शिंदे कुठे कुठे जाऊन रडले त्यांनाच विचारा, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. तसेच मोदी आता देशाचे नव्हे तर भाजपचे नेते झाले आहेत असेही त्यांनी यावेळी म्हटले. बुलढाण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. कारण ठाकरेंची सभा संपताच इथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय. खामगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली होती. मोदी सगळ्यात मोठे हप्ता बहाद्दार आहेत. मोदींनी ईडी लावली, सीबीआय लावली, आयबी मागे लावली, इन्कम टॅक्स विभाग मागे लावला, यंत्रणा येत होत्या, नोटीस दिल्या, रेड केल्या, पण एकाला आतमध्ये घातलं का, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरला प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत स्फोटक भाषण केलंय. गेल्या 50 वर्षात मानवाने 60% सस्तन प्राणी, पक्षी, मासे आणि सरपटणारे प्राणी नष्ट केले आहेत. पृथ्वीवरील 6वे सामूहिक नामशेष प्रथमच कोणत्याही प्रजाती अर्थात होमोसेपियन्समुळे होणार आहे. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर या जगभरातील लुप्तप्राय प्रजातींचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने आपल्या अहवालात हा दावा केला आहे की पृथ्वीवरील जीवनाची अनेक वेळा भरभराट झाली आणि नंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने बहुतेक प्रजाती नामशेष झाल्या. आज 22 एप्रिल रोजी जगभरात पृथ्वी दिवस साजरा केला जातोय. लय फडफड करत होता, स्वतःलाच मोठा समजत होता, कुठं गेला काय माहिती असे म्हणत रांगड्या भाषेत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून तिढा कायम असल्याने छगन भुजबळ यांनी नाशिकमधून माघार घेतली. त्यानंतर रविवारी पुण्याच्या भोरमध्ये बोलताना जरांगे यांनी निशाणा साधला. वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर केली आहे. तसेच हनुमान चालीसा म्हटल्याने जेलमध्ये टाकणाऱ्या लोकांना या निवडणुकीत रामभक्त आणि हनुमान भक्त जागा दाखवतील असेही ते म्हणालेत. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विकास दशक 10 वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. देशाला सांगण्यासारखे काहीच नसते तेव्हा भाषणात आपल्या कामांबद्दल न बोलता केवळ हिंदू मुस्लिम द्वेष पसरवणे हा जर पंतप्रधानांचा उद्देश असेल तर हे या देशाचे दुर्दैव आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत मुस्लिम समाजाबद्दल एक विधान केले होते. यावरूनच आव्हाड यांनी ट्विट केले आहे. मतदानाची टक्केवारी घसरली आहे. मोदी शहांना घरी पाठवण्याचे हे संकेत आहेत असे खोचक भाष्य ठाकरे गटाने केले आहे. मोदी यांनी लोकांमध्ये भरलेली खोटेपणाची भावना 2024 सालात निघाली अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढला आहे. जाहीर सभांमधून प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहा 1.5 महिन्यात दुसऱ्यांदा अकोल्यात दाखल होणार आहेत. काँग्रेस व वंचितचा देखील सभांमधून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. धोत्रे यांच्या प्रचारासाठी 23 एप्रिलला देशाचे गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा अकोल्यात दाखल होणार आहेत. शहरातील अकोला क्रिकेट मैदानावर मंगळवारी दुपारी त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमित शहा यांनी अकोल्यात पश्चिम विदर्भातील मतदारसंघांचा आढावा घेतला होता. त्यानंतर आता अवघ्या 1.5 महिन्यातच ते प्रचारासाठी पुन्हा एकदा अकोल्यात येणार आहेत. येत्या 6 ते 8 महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातील 365 दिवस संपूर्ण वीज पुरवठा सौर ऊर्जेद्वारे देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यात शेतकऱ्यांची शेतीकरिता विजेची गरज 16,000 मेगावॅट एवढी आहे. यापैकी गत 1.5 वर्षात 9,000 मेगावॅट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून पुरवठा करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित 7,000 मेगावॅट वीज पुरवठा सोलरच्या माध्यमातून देण्याची प्रक्रिया येत्या 6 ते 8 महिन्यात पूर्ण होईल आणि त्यानंतर शेतीसाठी सोलरद्वारे वीज पुरवठा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे आणि हा वीज पुरवठा दिवस रात्र वर्षाचे 365 दिवसही होणार आहे असेही ते म्हणाले. गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल सोमवारी बिनविरोध निवडून आले. लोकसभा निवडणुकीत भाजपचे खाते उघडले. वास्तविक येथून काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला.
त्यांच्या अर्जात साक्षीदारांची नावे आणि स्वाक्षरांमध्ये चूक होती. या जागेवर भाजप आणि काँग्रेससह 10 उमेदवार रिंगणात होते. रविवारी 7 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. फक्त बसपचे उमेदवार प्यारेलाल भारती राहिले होते. त्यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अशा प्रकारे मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवड झाल्याबद्दल मुकेश दलाल म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेशाध्यक्ष CR पाटील यांचा आभारी आहे. मी लोकशाही पद्धतीने जिंकलो आहे. मी माझ्या मतदार आणि कार्यकर्त्यांचाही मनापासून आभारी आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या वतीने पैठण विधानसभा मतदारसंघातील आमदार तथा मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र असे असतानाही इच्छुक विनोद पाटील यांनी आपला उमेदवारीचा दावा कायम ठेवला आहे. या संदर्भात त्यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर विनोद पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा पुनर्विचार होऊ शकतो अशी आशा व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर मला महायुतीकडून उमेदवारी हवी आहे, मात्र ती मिळाली नाही तरी देखील मी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. कापूस आणि सोयाबीनचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आचारसंहितेपूर्वीच कापूस आणि सोयाबीनमधील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी 4,000 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. मात्र आचारसंहितेमुळे ही रक्कम वाटप करता आली नाही. आता आचारसंहिता संपल्याबरोबर ही फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगाव येथील निवडणूक सभेत दिली. काँग्रेसने उदयनराजे भोसले यांना कायम बाजूला ठेवून त्यांची हेटाळणी केल्याचा आरोप उदयनराजे यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी सोमवारी काँग्रेसवर निशाणा साधताना केला. त्यांच्या या आरोपामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार सध्या चांगलीच रंगात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक रविवारी मुंबईत पार पडली. आगामी 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 70 वर्षांनंतर पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत होण्याची शक्यता आहे. संमेलनासाठी दिल्लीतून एकाच वेळी 2 संस्थांची निमंत्रणे आली आहे. दिल्लीसोबतच इचलकरंजी, औंध, औदुंबर, मुंबई आणि धुळे येथूनही निमंत्रणे आली आहेत. परंतु रविवारी मुंबईत झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत इचलकरंजी, मुंबई आणि दिल्ली या 3 ठिकाणी भेट देण्याचे ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातही दिल्लीबाबत यावेळी सकारात्मक विचार केला जाण्याची शक्यता आहे. 1954 साली दिल्लीत झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मण शास्त्री जोशी होते. 2008 मधील उस्मानाबादची घटनाच्या भडकाऊ भाषणाप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कथित प्रक्षोभक भाषण आणि चिथावणी देण्याबाबत कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले आहे. तसेच न्यायालयाने राज ठाकरे यांच्यावरील खटला फेटाळून लावलाय. 16 वर्षे जुन्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्याची याचिका फेटाळली होती. या आदेशाला राज ठाकरे यांनी आव्हान दिले होते. वर्गात एकटीच अभ्यास करीत असलेल्या विद्यार्थिनीशी वासनांध शिक्षकाने अश्लील चाळे करीत शारीरिक संबंधांची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय. आरोपी अमोल हा कोराडीतील एका खासगी शाळेत शिक्षक असून शिकवणी अमोल पाटील वय 40 वर्ष, राहणार येरखडा, कामठी असे आरोपीचे नाव आहे. अमोल विरुद्ध यापूर्वीही विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. येत्या 24 तासात चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गडगडाट आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजेच्या खांबापासून आणि इतर धोकादायक ठिकाणांपासून दूर राहा. पूरग्रस्त भागात जाणे टाळा असे आवाहन करण्यात आले आहे. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाद, आवाज सत्याचा. नमस्कार.